उमेदवारी नाही, सभागृह चालवत असताना आपल्याला अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करायला लागतं आणि सभागृह चालवणं हे एक आव्हान नसतं. सभागृह चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. जनतेला न्याय द्यायचा असेल तर योग्यरित्या सभागृह चालवणं आवश्यक आहे आणि ते करत असताना सगळ्यांना न्याय दिला तरच हे शक्य असतं आणि त्यामुळे मी सातत्याने सगळ्या आमदारांना न्याय द्यायचीच भूमिका ठेवलेली आहे. म्हणून मला कधीच हे आव्हान असं वाटलं नाही. तुम्ही बघितलं असेल तर माझ्या गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त लक्षवेधी महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात या माझ्या कार्यकाळात झाल्या. विधिमंडळाला पेपरलेस करण्याचं काम हे माझ्या कार्यकाळात झालं. डिजिटलायझेशन संपूर्ण 1937 पासून आजपर्यंतचं रेकॉर्ड डिजिटलाइज करायचं काम हे माझ्या कार्यकाळात झालं. विधानसभा विधान परिषद सदस्यांना परदेशात इतर लेजिस्लेटिव्ह बॉडीज बरोबर संवाद साधून त्यांचं संसदीय लोकशाहीवरचं ज्ञान वाढवण्याचं काम हे माझ्या टेन्युअरमध्ये झालं. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल नवीन आमदार निवास असतील किंवा एकूण विधिमंडळाचं विधान भवनाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सुधारण्याचं कामही हे माझ्या टेन्युअरमध्ये झालं. त्यामुळे मला वाटतं गेली 2.5 वर्ष अत्यंत सकारात्मक काम हे अध्यक्षांच्या कार्यालयातनं झालेलं आहे आणि हेच काम पुढे करण्यासाठी माझ्यावर परत एकदा माझ्या पक्षाने विश्वास दर्शवलेला आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे लाडके नेते आहेत. केवळ भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचेच नव्हे तर जनसामान्य माणसांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा फायदा हे भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला झाला आहे. शेवटचा प्रश्न, हे विधानभवन सुद्धा जागा अपुरी पडते, नवीन प्रस्तावित करण्याची तयारी आहे. इथे सेंट्रल विस्ताच्या धर्तीवरती निश्चितपणे एक चांगलं कॉम्प्लेक्स निर्माण करण्याचं विचाराधीन आहे आणि ते पण कार्य लवकरच त्याच्यावरती विचार करून सगळ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. धन्यवाद.